नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्नसंच या व्हिडिओमध्ये घेत आहोत। या व्हिडिओमध्ये आपण टोटल 25 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे जे 25 प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले आहेत। मित्रांनो, त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर पहा आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावाने, सोबतच आपला WhatsApp ग्रुप देखील आहे। या दोन्हींचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण जॉइन करा, म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या PDF ज्या आहेत ह्या फ्री मध्ये मिळून जातील। मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलला देखील लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे पाहायला मिळणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, मेजर ध्यानचंद यांचा जन्म भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरात झालेला आहे। मित्रांनो, आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देऊ शकता। तर पहा, मेजर ध्यानचंद जे आहेत तर यांचा जन्म भारतातील कोणत्या शहरात झाला। या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर अलाहाबाद हे जे शहर आहे या शहरामध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्म झालेला आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 2 आहे, भीम ॲप याचे पूर्ण रूप काय आहे। पहा, भीम ॲप याचं पूर्ण रूप म्हणजे याचा फुल फॉर्म काय आहे। तर भीम ॲपचा फुल फॉर्म आहे पहा, भारत इंटरफेस फॉर मनी। भारत इंटरफेस फॉर मनी म्हणजेच भीम ॲप हे जे आहे याचं पूर्ण रूप आहे। पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 3 आहे, मॅरेथॉन स्पर्धेचं अंतर किती किलोमीटरचे असते। मित्रांनो, यावर आपल्याला थोडंसं कन्फ्यूज होणारे 2 प्रश्न विचारले जातात। पहा, मॅरेथॉन स्पर्धेचं पूर्ण अंतर आणि अर्ध मॅरेथॉनचं अंतर किती असतं आपल्याला विचारलं आहे। तर पहा, पूर्ण मॅरेथॉन जर आपल्याला विचारण्यात आलं तर पूर्ण मॅरेथॉनचं अंतर असतं पहा 42.19 किलोमीटर एवढं, पण आपल्याला कधी कधी ऑप्शनमध्ये फक्त 42 किलोमीटर असंही विचारलं जाऊ शकतं। जर ऑप्शनमध्ये 42 किलोमीटर असेल आणि 42.19 जर नसेल तर 42 आपलं उत्तर होईल। पण ज्यावेळी आपल्याला अर्ध मॅरेथॉन विचारलं जाईल तर 42चे अर्धे होतात पहा 21, म्हणजे 21 किलोमीटरचं जे आहे हे अर्ध मॅरेथॉन असतं। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, उदय योजना ही कोणत्या क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित योजना आहे। पहा, उदय योजना ही कोणत्या क्षेत्राशी आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर बँकिंग क्षेत्राशी। कोणत्या बँकिंग क्षेत्राशी संबंधित येते पहा उदय योजना। ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5 आहे, कार्बन कर त्यालाच आपण कार्बन टॅक्स म्हणतो, तर कार्बन टॅक्स लागू करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे। कार्बनवरती लागणारा टॅक्स यासाठी पहिला देश कोणता आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर न्यूझीलंड हा जो देश आहे। पहा मित्रांनो, न्यूझीलंड या देशाला पहिला कार्बन टॅक्स लागू करण्यात आलेला आहे, म्हणजेच पर्याय 1 आपलं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 6 आहे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहे। पहा, खेळातील म्हणजे खेळातील सर्वोत्कृष्ट सर्वोत्तम मोठा असणारा पुरस्कार आहे, त्याचं नाव होतं पहा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार। पण नुकतंच म्हणजेच मागच्या 3 वर्षापूर्वी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून एक नाव ठेवण्यात आलेलं आहे, आणि ते नाव काय आहे। उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे जे आहे हे असं नवीन पुरस्काराचं नाव ठेवण्यात आलं आहे, आणि खेळ क्षेत्रातील हे सर्वात मोठा पुरस्कार आहे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 7 आहे, वन नेशन वन रेशन ही योजना लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे। वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे देशातील आपल्या पहिले राज्य कोणते आहे। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्रिपुरा हे जे राज्य आहे त्रिपुरा राज्य हे आपल्या देशातील पहिलं राज्य ठरलं आहे की ज्यामध्ये वन नेशन वन रेशन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 8 आहे, नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण आहेत। म्हणजे खालीलपैकी अशी भारतातील पहिली महिला कोण आहे की ज्यांना नोबेल पारितोषिक हे मिळालेलं आहे। मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे, कारण भारतातील पहिली व्यक्ती महिला यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा मदर तेरेसा यांना पहिला नोबेल पारितोषिक देण्यात आलेला आहे, ज्या की पहिल्या मानकरी महिला म्हणून ठरलेल्या आहेत। पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 9 आहे, माझे गाव माझे तीर्थ हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचे आहे? यावरती मुद्दाम मित्रांनो आपण हा प्रश्न 2 वेळा घेतलेला आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये देखील या प्रश्नाचा आपण उल्लेख केला होता. माझे गाव माझे तीर्थ हे जे आत्मचरित्र आहे हे आहे पहा अण्णा हजारे यांचं, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अण्णा हजारे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतातील कोणत्या शहराला स्पेस सिटी या नावाने ओळखले जाते? पहा, स्पेस सिटी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला होता. पहा, स्पेस सिटी म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? तर स्पेस सिटी असं म्हटलं जातं बँगलोर या शहराला किंवा बेंगलुरू या शहराला. कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? पहा, संविधान ज्यावेळी तयार करायचं होतं तर त्यावेळेस संविधान सभा भरवण्यात आली होती. तर त्या संविधान सभेने एकूण किती समित्या तयार केल्या होत्या? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर टोटल 22, लक्षात ठेवा 22 समित्या होत्या आणि 22 समित्याद्वारे भारताचं संविधान जे आहे हे तयार करण्यात आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, संविधान सभेची उद्देश पत्रिका कोणी मांडलेली आहे? संविधान सभेची उद्देश पत्रिका. या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेची उद्देश पत्रिका मांडलेली होती. पंडित नेहरू हे जे आहेत पहा मित्रांनो, हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित नेहरू, आणि हेच यांनीच मांडलेली आहे पहा संविधान सभेची उद्देश पत्रिका. ऑप्शन 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, महाराष्ट्रात पहिली ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते आहे? पहा, ई ग्रामपंचायत म्हणजे काय? तर ई ग्रामपंचायत म्हणजे डिजिटली ग्रामपंचायत सुरू करणारे आपल्या राज्यातील पहिले गाव कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3. तर कळंबोली हे जे गाव आहे या गावामध्ये आपल्या राज्यातील पहिली ई ग्रामपंचायत सुरू करण्यात आली होती कळंबोलीमध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे, म्हणजेच हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. आणि असेच जर आपल्याला नेहमी विचारलेले प्रश्न पाहायचे असतील तर अजून एक आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरती आपल्याला 2023 मध्ये जेवढी पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत ह्या सर्वांचा प्रश्नसंच आपण त्या ठिकाणी पूर्ण विश्लेषण त्या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, जहांगीर आर्ट गॅलरी हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? पहा, जहांगीर आर्ट गॅलरी ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. मुंबई या शहरामध्ये स्थित आहे पहा जहांगीर आर्ट गॅलरी. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सिंधुदुर्ग 2023 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हाच प्रश्न आपल्याला 2018 मध्ये सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, मनी भवन महात्मा गांधी संग्रहालय हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? या ठिकाणी मनी भवन लक्षात ठेवायचं आहे. मनी भवन हे जे आहे हे महात्मा गांधी संग्रहालय आहे आणि हे महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? तर महाराष्ट्रातील मुंबई या शहरामध्ये स्थित आहे. मुंबई काय आहे? तर महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे पहा मुंबई. त्यामुळे प्रश्न हा महत्त्वाचा ठेवायचा आहे आणि त्याच ठिकाणी मनी भवन महात्मा गांधी संग्रहालय हे मुंबईमध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? पहा, यावर आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात एकूण किती महिला मुख्यमंत्री झाल्या? तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 0 महिला मुख्यमंत्री आहेत. पण भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ही कोणत्या राज्याची होती? तर सर्वात पहिली मुख्यमंत्री जी झाली महिला ती होती पहा उत्तर प्रदेश या राज्याची. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. सध्याच्या काळात जर यूपीचे जर सीएम विचारलं आपल्याला, म्हणजेच मुख्यमंत्री विचारलं तर योगी आदित्यनाथ आहेत. जर आपल्याला महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री जर विचारलं तर सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत पहा एकनाथ शिंदे. आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याला सध्या 2 उपमुख्यमंत्री आहेत. एक आहेत पहा अजित पवार आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस. हे सध्या 2 जण महाराष्ट्राला उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. उत्तर प्रदेश हे जे राज्य आहे या ठिकाणी भारतातील आपल्या पहिली महिला मुख्यमंत्री झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? महाराष्ट्र, लक्षात ठेवा, महाराष्ट्र राज्यावरचा हा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रात पहिले राज्यपाल म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर पहिले राज्यपाल होते श्री प्रकाश. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. जर प्रश्न विचारला महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? रमेश बैस. लक्षात ठेवा, रमेश बैस हे जे आहेत हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. आणि माझी जर विचारलं तर भगतसिंग कोश्यारी हे गेलेले म्हणजेच रमेश बैस यांच्या आधीचे राज्यपाल होते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असतात? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर महसूल आयुक्त जो आहे त्याच्याकडे अधिकार असतात. पहा, ग्रामपंचायतीची तपासणी करणं म्हणजेच ग्रामपंचायतीचं इन्स्पेक्शन करणं हे अधिकार असतात महसूल आयुक्ताकडे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने बंदी जीवन हे पुस्तक लिहिलेलं आहे? पहा, बंदी जीवन पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, तर सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिलेलं आहे. पहा, बंदी जीवन या नावाचं पुस्तक. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली किंवा खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारकाने लंडनमध्ये इंडिया हाऊस या संस्थेची स्थापना केली? तर इंडिया हाऊस हे जे आहे हे लंडनमध्ये कोणी सुरू केलं होतं? तर श्यामजी कृष्ण पंडित यांनी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन यामध्ये इंडिया हाऊसची स्थापना केलेली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पिता कोणाला म्हणून ओळखले जाते? पहा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पिता म्हणून कोणाची ओळख आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर A.O. ह्यूम. म्हणजेच काय, तर एच्या ऐवजी पहा ॲलन ह्यूम असा आपल्याला परिचय आहे. तर ॲलन ह्यूम जे आहेत यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पिता म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कोणत्या ठिकाणी केलं होतं? पहा, बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन म्हणजे मनुस्मृती जे होतं ते कोणत्या ठिकाणी जाळलेलं होतं? यावर आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. पहा मित्रांनो, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3, तर महाड हे जे शहर आहे किंवा महाड हे जे ठिकाण आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलेलं होतं. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा, स्त्री शिक्षणाचे जनक कशातील? आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर महात्मा ज्योतिबा फुले यांना संबोधलं जातं पहा आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक म्हणून. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, महर्षी धोंडो केशव कर्वे यांना भारत सरकारने कोणती पदवी देऊन गौरवण्यात आलेलं होतं किंवा भारत सरकारने महर्षी धोंडो केशव कर्वे यांना कोणती पदवी दिलेली होती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4, तर त्यांना भारतरत्न हा जो आहे नागरी पुरस्कार भारतामधील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पहा भारतरत्न, तर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं होतं महर्षी धोंडो केशव कर्वे यांना. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे, द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? मित्रांनो, हे पुस्तक महत्त्वाचं आहे आणि आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये जवळपास एक पुस्तक आणि त्याचे लेखक यावरती नेहमी प्रश्न विचारला जातो. तर तेच पुस्तकं आणि लेखक पाहण्यासाठी म्हणजेच आपण पहा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या लिंकमध्ये आपण एक व्हिडिओ केलेला आहे. तर त्यामध्ये 200 पुस्तकं आणि त्यांची लेखक आपण घेतलेले आहेत. तर द हाय कास्ट हिंदू वुमन हे जे पुस्तक आहे हे पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाचं उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र एक्झाम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.